सो मित्रांनो, घोडच्या सर्जाची गाडी पाठोपाठ चालू आहे, कारण बकासूर इथेच आहे आणि सर्जासुद्धा इथेच आहे. बकासूर दिसला मित्रांनो, बकासूरची गाडी आणि घोडचा सर्जा. फायनली मित्रांनो बकासूर आलेला आहे आणि बकासूर पाहू शकता तुम्ही. तुमची नजर फक्त बोलत असेल दादा बकासूर दाखवा, बकासूर दाखवा, बकासूर दादा. बघ यो दीपू मुंडे, मी बोललो ना हा कंटेंट खाणारा आहे आमचा, हा सूरज बरोबर ना. सो बकासूर आलेला आहे मित्रांनो, पाहू शकता. फायनली मुंबईमध्ये बकासूर दाखल झाला आहे आणि प्रवीण पाटील दादा यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. या सीझनला सुद्धा बकासूर उसाटणे मैदानात दिसतो आपल्याला. आणि सर्जा 2526 बोलतात ना, बकासूरला कोण जर तोडीस तोड जोड असेल पळणारा तर घोडचा सर्जा. एकदम आदत वयात त्यांनी मालकाची गावाची नाव उंचावरती नेऊन सोडलेला असा सर्जा. आणि बकासूर बघा, मूर्ती लहान पण कीर्ती महान. अखंड महाराष्ट्राला वेळ लावून सोडला या बकासूरने. काय बोलतं दीपू मुंडे? काय बोल ना. कसा वाटतं आज बकासूर आपल्या मुंबईमध्ये उतरला? चांगलं वाटतं, चांगली शर्ती बघायला भेटतील. सगळे टॉपची नंदी आलेत. नक्कीच. हा दिल कसा खुश झाला मित्रांनो. नक्कीच तुम्हाला सुद्धा बरं वाटलं असेल बकासूरला पाहून. एक झलक म्हणजे भारी. वैभव दादा सुद्धा आले असतील. वैभव दादा सुद्धा आले. आणि दादा धन्यवाद आमच्या प्रवीण पाटील दादा यांची मान राखल्याबद्दल, कारण त्यांची इच्छा होती. आपल्या चॅनलमधून तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल मैदानाचा अपडेट, तेव्हा बोलले होते की फक्त बकासूर शर्यतीला नसो इथे घेऊन तरी, आणि तुम्ही घेऊन आले. आम्ही तुमचं धन्यवाद बोलतो मुंबईमध्ये आल्याबद्दल. काय बोलाल? काय नाही, आलो शेटचा फोन आलता, हे मैदान करायला लागतंय. हां, आणि आज पहिऱ्यामध्ये सर्जा आहे का? आता काय शेजारी बांधले मग असणार. अच्छा. मग कसं वाटतंय आज मुंबईमध्ये? कारण का पावसाचं थोडी सावट वाटत होती, पण आता ऊन पडल्या मस्त. पाऊस तर पडणार नाही. आणि कसं काय, कधी तुम्हाला फोन केला आणि तुम्ही कधी निघाले इथे येण्यासाठी? नाही, मी परदेशी फोन आलता शेटचा. हां, हे मैदान करायचे म्हणून. हां, आपले मामा आहेत, मग भाऊ म्हणले काय चालते, म्हणले काही विषय नाही. बकासूरची तब्येत कशी आहे आता? आता एकदम ओके आहे ना? आणि सर्जा कमबॅक करतोय. आणि नक्कीच आम्हाला माहिती नाही आज काय नियोजन केलं आहे सचिन शेठ घरते यांनी, पण नक्कीच आज घोडचा सर्जा आणि बकासूर पळताना दिसेल या मैदानात सोबत, किंवा वेगवेगळे दिसतील. आणि आज या उसाटण्या मैदानाबद्दल काय बोलाल? कारण मुंबईचे भरपूर मैदानं तुम्ही केले, त्याच्यातलं मुंबईचं मैदान मुलांना उसाटण्याचं नामांकित मैदान आहे. हो, नाही चांगलं मैदान घेतात. भरतं आपलं काही जण आहे बैलांना, शिस्तबद्ध मैदान आहे. नक्कीच. धन्यवाद दादा. भेटूया आता आपण नक्कीच पुढे शर्यत झाल्यानंतर मुलाखतीला.